हाय स्टुडंट्स, आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत ट्रिग्नोमेट्री चॅप्टर. आपण कालच्या व्हिडिओमध्ये ट्रिग्नोमेट्रिक टेबलचा स्टडी केलाय, म्हणजे त्रिकोणमितीय तक्त्याचा अभ्यास केलाय. तो बेस कशासाठी लागतोय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणमितीचं उपयोजन कसं केलं जातं, म्हणजे त्रिकोणमितीचा उपयोग कुठे कुठल्या कोणकोणत्या क्षेत्रात होणार आहे याचा आपण बेस पाहतो विद्यार्थी मित्रांनो. आज पाहिजे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज. आज काय पाहिजे आपल्याला? त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा अभ्यास करायचा आहे. त्रिकोणमितीय गुणोत्तर एकूण विद्यार्थी मित्रांनो किती? 6 आहेत, म्हणजे किती? 6 आहेत. देयर आर 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज. कोणकोणते ते विद्यार्थी मित्रांनो? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. एकूण असे किती रेशियोज? ट्रिग्नोमेट्रिक 7 रेशियोज विद्यार्थी मित्रांनो. पण त्याच्या हे रेशियोज कुठं आपल्याला अप्लाय करायचे? याच्यामध्ये ह्या ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमध्ये त्रिकोणमिती शब्द म्हटला फक्त एकच ट्रायंगल तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे. तुम्ही पहिल्या पार्टमध्ये म्हणजे बेसिक ऑफ ट्रिग्नोमेट्री मध्ये सांगितले. तो ट्रायंगल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण विद्यार्थी म्हणायचे कोणाला? त्याच्यामध्ये 3 कोणापैकी एक कोण काय असतो विद्यार्थी मित्रांनो? 90 अंशाचा असतो, म्हणजे 90 डिग्रीज असतो. त्याला आपण काय म्हणतो? राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. आपण बघा, हा राईट अँगल ट्रायंगल आपण बोर्डवरती ड्रॉ केला विद्यार्थी मित्रांनो. राईट अँगल कुठे तयार होतो विद्यार्थ्यांनो? ज्या ठिकाणी अशी खूण असते त्या ठिकाणी, बरोबर, किंवा अशी खूण असते त्या ठिकाणी, बरोबर. आता ती खूण कुठे झाली विद्यार्थी मित्रांनो? बी या ठिकाणी झाली, म्हणजे बी इथं काय असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे, बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मध्ये, काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ओळखता आला पाहिजे, बरोबर. कर्ण कुठं असतो रे? ज्या ठिकाणी राईट अँगल फॉर्म झालाय, ज्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार झालाय, त्याच्या अपोजिटची साईड, त्याच्या समोरची बाजू म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो? हायपोटेनियस असते, कर्ण असते. बघा इथं राईट अँगल झालाय, ते समोर डायरेक्ट जातो मी, समोर असं गेलो तर काय मिळतंय मला? हा कर्ण मिळतोय, म्हणजे हा कर्ण झाला विद्यार्थी मित्रांनो. ह्याला आपण काय म्हणणार आहे? हायपोटेनियस म्हणणार आहे. ह्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? हायपोटेनियस म्हणायचंय. ओके, ह्यालाच मराठीत आपण काय म्हणतो? कर्ण म्हणतो. काय काय विद्यार्थी मित्रांना आपल्या कर्णच ओळखता येत नाही. कर्ण कसा ओळखायचा आहे? ज्या ठिकाणी 90 अंशाचा कोन दिसतोय त्याच्या समोरची बाजू, डायरेक्ट समोर बघायचंय. इथं 90 डिग्री झालाय, त्याच्या समोर जर आलो तर काय मिळतो मला? कर्ण मिळतो. म्हणजे कर्णाचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो? इथं AC आहे. आलं लक्षात? A आणि C समोरची बाजू. ओके, आता लागतं काय आपल्याला ह्या ट्रायंगल मध्ये? जर सपोज एखाद्या ठिकाणी अँगल आहे, राईट अँगलचा विचार न करता राहिले किती अँगल? 2 अँगल. त्या ठिकाणी मी एखादं लेटर लिहितो, एखादा अँगल लिहितो. C या ठिकाणी मी काय लिहितो विद्यार्थी मित्रांनो? थिटा लिहितो. रेशिओज लिहायचे ना, त्यासाठी आपण थिटा लिहितो. C लिहिलं तरी चाललं असतं, थिटा लिहिलं तरी चाललं असतं. थिटा म्हणजे C म्हणजे थिटा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला ओळखायचे थिटाच्या समोरील बाजू, अपोजिट साइड. थिटाच्या अपोजिट साइड बघा बरं, थिटा इथे, थिटाच्या समोरची बाजू कोणती विद्यार्थी मित्रांनो? ABA, म्हणजे ही अपोजिट साइड झाली. मी तो अपोजिटचा O लिहितो, समोरच्या बाजूचा S लिहितो. ओके, अपोजिट साइड झाली. ओके, आता थिटाच्या ऍडजसेंट साइड कोणती? कर्ण माहित झाला, अपोजिट साइड माहित झाली. राहिलेली बाजू काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? ऍडजसेंट असणार आहे. किंवा बघा, जिथं थिटा आहे तिथं खालची एकदम शेजारची जवळची बाजू कोणती? हा तर कर्ण आहे. ही समोरची बाजू, राहिलेली बाजू काय असणार आहे? BC. ही ऍडजसेंटचा A लिहितोय. लगतची बाजू त्याला मराठीत म्हणतात. काय म्हणतात? लगतची बाजू. ह्या 3 गोष्टी अगोदर ओळखायला शिकायच्या काटकोन त्रिकोणामध्ये, म्हणजे तुम्हाला हे 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज फाइंड करायला सोपे जातील. बघा पुन्हा एकदा बघा, काय ओळखलं आपण? पहिल्यांदा राईट अँगल ट्रायंगल मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय ओळखायचंय तुम्हाला? जिथं 90 अंशाचा कोन झालाय त्याच्या समोरची बाजू तुमचा काय असणार आहे? हायपोटेनियस असणार आहे, कर्ण असणार आहे. ओके, आता ज्या ठिकाणी डिग्री दिली आपल्याला, अँगल दिलाय, एखादं लेटर दिलंय, ती फाइंड आउट करायला सांगितलंय, त्याच्या समोरची बाजू आपल्याला अगोदर फाइंड करता आली पाहिजे. असं कच्चं कुठेतरी लिहून ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. बघा आपण काय केलं? थिटा C ठिकाणी घेतला, त्याच्या समोर डायरेक्ट पाहिलं. तिथून जर सरळ समोर पाहिलं तर मला फक्त काय दिसतो? AB दिसतो समोर. हा तर कर्ण आहे. ह्या समोर एक माझ्या नाही, हा शेजारी आहे, माझ्या पायापाशी आहे. ओके, ह्याला मी काय म्हणणार आहे विद्यार्थी मित्रांनो? ऍडजस्टंट म्हणणार आहे, बरोबर. आता इथं आलो, समोर आलो तर हा काय झाला? माझा अपोजिट झाला. आणि हा काय झाला? शेजारी झाला. शेजारी म्हणजे ऍडजस्टंट, लगतची बाजू. अपोजिट म्हणजे समोरील बाजू. ओके, ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा आपण अजून एखादा दुसरा ट्रायंगल काढूयात, राईट अँगल ट्रायंगल. त्या ठिकाणी मला सांगा बरं, हायपोटेनियस कुठे, काय कुठे? सपोज हा P, R आणि Q
सपोज पी क्यू आर हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. मी काय सांगितलंय पहिल्यांदा, ज्या ठिकाणी राईट अँगल फॉर्म झालाय त्याच्या अपोजिट साइड काय असते तुमची, कर्ण असतो, हायपोटेनियस असतो. आता मला सांगा राईट अँगल कसा ओळखायचा आहे, कोणती खूण पाहिजे आपल्याला, अशी खूण पाहिजे. ओके, अशी खूण इथं सापडली, क्यू ठिकाणी सापडली. क्यूच्या अपोजिट साइड म्हणजे समोर बघायचं, एकदम इथून सरळ समोर बघायचं. काय मिळतोय, पी आर मिळतोय. पी आर हा काय झाला, तुमचा कर्ण झाला, म्हणजेच हायपोटेनियस झाला. काय झाला विद्यार्थी मित्रांनो, हायपोटेनियस झाला. ओके, सपोज मी पी ह्या ठिकाणी काय घेतो, एखादा अल्फा घेतो. अल्फा, थीटा, ओमेगा, बीटा, ह्या टाईपचा बीटा असेल, ह्या टाईपचा अल्फा असेल, ह्या टाईपचा थीटा असेल. थीटा ऐवजी कोणतंही लेटर वापरलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो घाबरून अजिबात जायचं नाही, सगळं आहे असं सोडवायचंय. आपल्याला अल्फा मिळालाय बघा, अल्फा मिळालाय. आता अल्फाच्या अपोजिट साइड मला शोधायची. पहिल्यांदा काय शोधायची, अपोजिट साइड. पी या ठिकाणी अल्फा आहे, पी पासून समोर बघा, सरळ समोर बघितलं तर अशी रेष येते विद्यार्थी मित्रांनो. बघा पीच्या अल्फाच्या समोर बघितलं तर काय येतो, आर क्यू म्हणजेच क्यू आर. ही तुम्हाला अपोजिट साइड सापडेल. काय सापडेल विद्यार्थी मित्रांनो, अपोजिट साइड म्हणजे समोरची बाजू सापडेल. बरोबर. आता मला कर्ण माहित झाला, अपोजिट साइड माहित झाली. बघा थिटाच्या शेजारील बाजू कोणती, ऍडजसंट साइड म्हणजे ती काय असणार आहे, पी क्यू. त्याला आपण ऍडजसंट साइड म्हणूया किंवा त्याला आपण लगतची बाजू म्हणूयात. ओके, आता याचा अभ्यास हे आपल्याला फाइंड आउट करायचे. हे आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. ह्यासाठी 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, त्यांचे रेशो म्हणजे न्यूमेरेटर डिनोमिनेटर वेगवेगळे असणार प्रत्येक वेळेस. बघा ते फाइंड आउट कसे करायचे. जर साइन घेतला, बघा साइन थिटा काय सांगतो, साइन थिटा काय सांगतो, अपोजिट साइड ऑफ थिटा म्हणजे थिटा अँगल घेतला इथं अपॉन हायपोटेनियस. साइनचा जर रेशो फाइंड करायचा असेल तर अपोजिट साइड ऑफ थिटा अपॉन हायपोटेनियस, समोरील बाजू भागिले कर्ण असतो. विद्यार्थी मित्रांनो कॉस कसा लक्षात ठेवायचा, कॉस काय असतो, ऍडजसंट साइड अपॉन थिटा. थिटा कोणा समोरील बाजू भागिले हायपोटेनियस कर्ण असणारे. विद्यार्थी मित्रांनो टॅन अपोजिट साइड ऑफ थिटा, बघा अपोजिट साइड ऑफ थिटा, थिटा कोणासमोरील बाजू भागिले ऍडजसंट साइड ऑफ थिटा म्हणजे थिटा लगतची बाजू. मी साइन कॉस टॅनला विद्यार्थी मित्रांनो नेहमी लेक्चर घेत असताना काय म्हणतो, त्या नोट आहेत, नोटा. त्यांना काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो मी नेहमी नोट आहेत. बाकी सगळे राहिले काय, कॉट सेक कोसेक हे काय चिल्लर आहे. बघा का म्हणतो याचा अर्थ, मी जर माझ्याकडे नोटा किती असेल, 10च्या नोटामध्ये 1 रुपया लपलाय का, 2 रुपये लपलेत का, 3 रुपये लपलेत का, म्हणजे मी नोटाची चिल्लर करू शकतो. तसंच साइन वरून मी ह्यातलं एखादं फंक्शन मिळवू शकतो. कॉस वरून मी यातलं एखादं फंक्शन मिळवू शकतो. टॅन वरून एखादं मी यातलं फंक्शन मिळवू शकतो. कारण साइन कॉस टॅन हे 9thलाच झालं विद्यार्थी मित्रांनो. त्यावेळेस सुद्धा सांगितलं तुम्हाला मी, त्यांना आपण काय म्हणतो, नोटा म्हणतो. आणि ही कॉट सेक कोसेक हे काही चिल्लर आहे. नोटांची आपण कितीही चिल्लर करू शकतो. बघा आता ती चिल्लर कशी करतोय मी विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून साइन कॉस आणि टॅन वरून मी काय मिळवणार आहे, कॉट सेक कोसेक मिळवणार आहे. बघा आता कसं मिळवतोय, बघा साइन थिटा इज इक्वल टू काय असतं विद्यार्थी मित्रांनो, अपोजिट साइडचा ओ लिहितो त्याला समोरची बाजू म्हणतो. आपण काय असतो, हायपोटेनियस कर्ण असतो. काय असतो, कर्ण असतो. कॉस थिटा काय असतो, ऍडजसंट अपॉन काय असतो, हायपोटेनियस कर्ण असतो. काय असतो, कर्ण असतो. आणि मिळाला राहिला शेवटचा टॅन. टॅन थिटा म्हणजेच काय असतो, अपोजिट अपॉन काय असतो, ऍडजसंट म्हणजेच लगतची बाजू. ह्या झाल्या नोटा. आता तुम्हाला मी सांगितलंय, पहिल्याच लेक्चरला सांगितलंय, बेसिक ट्रिग्नोमेट्री मध्ये सांगितलंय. काय सांगितलंय पहिल्याच लेक्चरला, साइन 3 अपोजिट पेअर द्यायच्या. साइनची अपोजिट पेअर, कॉसची अपोजिट पेअर आणि टॅनची अपोजिट पेअर तुमच्या विद्यार्थी मित्रांनो नक्कीच लक्षात असेल. साइन कुणाच्या अपोजिट आहे रे, साइन कोणाच्या अपोजिट आहे, तर कोसेकच्या अपोजिट आहे. म्हणजे तुम्हाला इथे समोरच लिहायचंय, कोसेक थिटा लिहिला आपण. कोसेक थिटा काय असणार आहे, उलट लिहायचंय. अंश छेदाला लिहायचंय, छेदांशाला लिहायचा आहे. म्हणजे हायपोटेनियस अगोदर लिहायचा आहे, हायपोटेनियस अगोदर लिहायचा आहे. त्याच्या खाली काय लिहायचंय विद्यार्थी मित्रांनो, ओ लिहायचंय म्हणजेच समोरील बाजू लिहायची. हायपोटेनियसचा क लिहितो, ओचा समोरची बाजू लिहितो. लक्षात ठेवा. आता कॉस कुणाच्या अपोजिट आहे, आपल्या अपोजिट पेअर कॉस सेक, सेक कॉस. म्हणजे सेक जर फाइंड आउट करायचा असेल मला तर काय लिहायला लागेल इथं, सेक थिटा
इज इक्वल टू काय असणार इथं उलट लिहायचंय. अंश छेदाला छेदांशाला हायपोटेनियस वरती जाईल, लगतची बाजू म्हणजे ऍडिशन साइड खालती येईल. ओके. आता टॅन कुणाच्या अपोजिट आहे विद्यार्थी मित्रांनो? टॅन कॉटच्या, कॉट टॅनच्या. मग टॅनच्या अपोजिट कसं लिहिता येईल मला इथं? कॉट कसं लिहिता येईल विद्यार्थी मित्रांनो? कसं लिहिता येईल बघा, ऍडजसंट अपॉन लगतची बाजू, अपोजिट अपॉन समोरची बाजू. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी ह्याला मुद्दामून काय म्हणलेलं, हे नोट आहेत आणि ह्याची मी चिल्लर केली, इथं सापडून दाखवलं तुम्हाला. बघा तर आपल्याला जर पडताळणी घ्यायची असेल तर बघा इथं काय साइन काय अपोजिट अपॉन हायपोटेनियस, कोसेक काय हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. बघा इथं सापडतो कोसेक हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड, एकमेकांच्या उलटे इथं लिहिले. म्हणजे काय तीन अपोजिट पेअर लक्षात ठेवायचे. साइन मिळवला तर कोसेक त्याच्या उलटा लिहून टाकायचा, अंश जरा छेदांशाला लिहून टाकायचा. कॉस मिळाला विद्यार्थी मित्रांनो, काय मिळाला आपल्याला? कॉस जर मिळाला, काय मिळाला बघा, कॉस कुणाच्या अपोजिट? सेक. मग सेकच्या उलटा लिहायचा, सेकचा अंश छेदाला लिहायचा, छेद अंशाला लिहायचा. आणि टॅनचं पण सेम तसंच करायचं विद्यार्थी मित्रांनो. आपण एक फॉर एक्झाम्पल पाहूयात. बघा ह्या रेशोच्या आधारे हे लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगणार आहे तुम्हाला मी. हे लक्षात कसं ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा सांगणार आहे. सपोज एक राईट अँगल ट्रायंगल काढतो मी. ओके. त्याचं नाव ठेवतो एक्स वाय झेड. बघा काय नाव दिलं? एक्स वाय झेड. ह्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी मी काय घेतो? एखादा अल्फा अँगल घेतो, साइन अल्फा फाइंड करायचं आहे. इथं थिटा असेल, अल्फा असेल, एखादं एबीसीडीतलं कॅपिटल लेटर असेल, कोणतंही चिन्ह असेल, कोणतंही सिम्बॉल येईल, घाबरून जायचं नाही. जसं आपण साइन फाइंड आउट करतो तसंच फाइंड आउट करायचा. अगोदर काय ओळखायला शिकायचं? काय शिकायचंय? ज्या ठिकाणी राईट अँगल फॉर्म झालाय त्याच्या अपोजिट साइड, त्याच्या समोरील बाजू कर्ण असतो, हायपोटेनियस असतो. बघा इथं काय मिळालं मला? राईट अँगल फॉर्म झाला, त्याच्या समोरील बाजू कोणती आहे? ही आहे, म्हणजे कर्ण आहे, म्हणजेच हायपोटेनियस आहे. क ओळखाय शिकलो, एच ओळखाय शिकलो. आता अल्फाच्या समोरील बाजू म्हणजे अपोजिट साइड. काय असणार आहे? अपोजिट साइड, समोरील बाजू. ओके. तिसऱ्याला परत काय पाहिजे आपल्या विद्यार्थी मित्रांनो? त्याची लगतची बाजू. कर्ण मिळाला, अपोजिट मिळालं, राहिली काय? ऍडजेसंट लगतची बाजू राहिली विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या तुम्ही. बघा आता आपल्याला साइन फाइंड आउट करायचा आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? साइन फाइंड आउट करायचा आहे. साइन अल्फा घेतलाय आपण. साइन अल्फा काय असतो? समोरची बाजू भागिले लगतची बाजू. समोरची बाजू भागिले लगतची बाजू. काय असतं? समोरची बाजू भागिले लगतची बाजू. मी बघा फाइंड करतो. समोरची बाजू स कुठे लिहिलाय? वाय झेड वरती लिहिलाय, म्हणजे वाय झेड अपॉन क काय आहे? एक्स झेड आहे, एक्स झेड. आता आपल्याला कॉस अल्फा फाइंड आउट करायचा आहे. कॉस अल्फा काय फाइंड करायचा आहे? कॉस अल्फा. कॉस अल्फा असतो काय विद्यार्थी मित्रांनो? बघा ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस असतो. ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस. इथं मी ल लिहितो, इथं मी क लिहितो विद्यार्थी मित्रांनो, इथं ओ आणि इथं एच. बघा आता बघा कसं लिहिणार आहे? ऍडजसंट कुठे लिहिलंय? ए कुठे लिहिलाय मी? एक्स वाय वरती लिहिलाय. एक्स वाय कर्ण, हा कर्णच राहणार आहे, तो काय आपल्याकडं? एक्स झेड आहे विद्यार्थी मित्रांनो. आता काय लिहायचंय आपल्याला? कॉट लिहायचा आहे, सॉरी टॅन लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. टॅन अल्फा काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? अपोजिट अपॉन काय असतो विद्यार्थी मित्रांनो? ऍडजसंट असतो, म्हणजेच लगतची बाजू असते. लक्षात ठेवा. बघा इक्वल टू काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? अपोजिट काय मिळालं आपल्याला? अपोजिट अल्फाच्या अपोजिट कोण आहे? वाय झेड आहे. आणि ऍडजसंट म्हणजे शेजारी कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? एक्स वाय. आता जर आपल्याला नोटा मिळाल्या तर चिल्लर आपोआप करता येईल विद्यार्थी मित्रांनो. बघा चिल्लर कशी करतो आता? त्याची उलट लिहायचंय फक्त आता. आणि नेहमी एक्झाम्पल मध्ये सोडवतो तुला समोरासमोर लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. इथं काय लिहायचं? साइन कोणाच्या अपोजिट आहे? कोसेकच्या. कोसेक अल्फा डायरेक्ट लिहून घेतो सगळे. कॉस अल्फा, सॉरी सेक अल्फा, आणि इथं कॉट अल्फा. फक्त उलट लिहायचंय. अंशछेदाला छेद अंशाला लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं लिहायचं आपल्याला एक्स झेड अपॉन वाय झेड. इथं लिहायचं आपल्याला एक्स झेड अपॉन एक्स वाय. उलट लिहितोय. आणि इथं काय होणार? एक्स वाय अगोदर लिहिणार आहे आणि वाय झेड नंतर लिहिणार आहे वाय झेड. अशा पद्धतीने आपले 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड आउट करून झाले. पण आता हे रेशो लक्षात ठेवायचे कसे? एक सोपं आहे बघा कसं लक्षात ठेवायचं.
एक दोन शब्द आहेत मराठीत विद्यार्थी मित्रांनो. मराठीत कोणते दोन शब्द आहेत? दोनच शब्द आहेत. ते दोन शब्द मी सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. बघा मराठीत लक्षात ठेवायचं. मी हे इरेज करतो, हे साईडचं इरेज करतो, लक्ष द्या. काय मराठीत दोन शब्द आहेत, स क ल, क स ल, हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. बघा सक लक आणि सल शब्द काय लक्षात ठेवायचे होते बघा परत एकदा. सकल कसल, सकल कसल. ओके, पहिले दोन शब्द म्हणजे काय? सक म्हणजे साइन अपॉन कॉस, सॉरी साइन अपॉन हायपोटेनियस, साइन अपॉन हायपोटेनियस म्हणजे इथं काय, सॉरी साइन म्हणजेच काय असणार आहे? साइन थिटा मिळणार आहे इथं. साइन थिटा मिळवताना काय यायचं? समोरची बाजू भागिले कर्ण लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. लक, लक म्हणजे काय असणार आहे? कॉस. हा वरती लिहितो मी कॉस. इथं फक्त अपोजिटची साईड येणार आहे. आता इथं बघा, इथं लिहायचं आहे आपल्याला टॅन. तिसरं काय असतो? टॅन थिटा म्हणजे काय असतं? समोरची बाजू भागिले लगतची बाजू. लक्षात कसं ठेवायचे? सकल कसर, सकल सक साइन लक कॉस आणि सल टॅन. आणि ह्याच्यात अपोजिट लिहिलं, कस लिहिलं की कोसेक मिळणार आहे, क ल लिहिलं की आपल्याला कॉस मिळणार आहे, ल स लिहिलं की आपल्याला काय मिळणार आहे? कॉट थिटा मिळणार आहे. आता इंग्लिश मीडियम सेमीने किंवा इंग्लिश मीडियम लक्षात काय ठेवायचं बघा? एकच शब्द लक्षात ठेवायचा, ओ एच ए. काय लक्षात ठेवायचं? ओ एच ए किंवा त्याला ओहा म्हणा. तुम्ही काय म्हणा त्याला? ओहा म्हणा किंवा ओ एच ए लक्षात ठेवा. बघा आता दुसरा शब्द मिळवत असताना काय करायचं? पहिल्या दोन शब्दाचं इंटरचेंजिंग करायचं. काय करायचं? इंटरचेंजिंग लेटर्स करायचं. म्हणजे पहिल्याच्या जागी दुसरा शब्द ठेवायचा, दुसऱ्याच्या जागी पहिला शब्द ठेवायचा. एच ओ ए. मी काय केलं? एचच्या जागी ओ ठेवला, ओच्या जागेवरती एच ठेवला आणि काय मिळालं आपल्याला? एच ओ ए. म्हणजे हे दोन शब्द साइन असणार आहेत, हे दोन शब्द तुमचे काय असणार आहेत? कॉस असणार आहेत आणि हे दोन शब्द तुमचे काय असणार आहेत? टॅन असणार आहेत. बघा याला म्हणतो आपण साइन अपोजिट अपॉन हायपोटेनियस, अपोजिट अपॉन हायपोटेनियस मिळवले. याच्यावरून काय मिळवायचं विद्यार्थी मित्र? तुम्हाला कॉस थिटा मिळवायचा आहे. कॉस थिटा म्हणजे काय? ए अपॉन एच ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस. आणि तिसरा काय विद्यार्थी मित्रांनो मिळवलाय आपण? टॅन थिटा मिळवलाय, अपोजिट अपॉन ऍडजसंट. आणि त्याच्यात उलट तुम्हाला माहिती आहे, साइनच्या अपोजिट कोसेक आहे, कोसेकच्या अपोजिट साइन आहे, सेकच्या अपोजिट कॉस आहे, कॉसच्या अपोजिट सेक आहे, टॅनच्या अपोजिट विद्यार्थी मित्रांनो कॉट आहे आणि कॉटच्या अपोजिट आपण काय लिहायचंय? सेक लिहायचंय. तुम्हाला होमवर्कला एक 2-3 एक्झाम्पल देतो विद्यार्थी मित्रांनो, हे लिहून घ्यायचं व्यवस्थित आणि होमवर्कला अभ्यास करायचा याचा. 2 एक्झाम्पल होमवर्कला देतो. हे समजलं की हे दोन शब्द लक्षात ठेवायचे कोणते? सकल आणि कसल आणि ओहा, ओ एच ए. काय इथं पुन्हा एकदा लिहून ठेवतो, स क ल क स ल, इथं ओ एच ए आणि इंटरचेंज करायचं म्हणजे याच्या अगोदर ओ नंतर एच्या जागी ए असणार आहे. पहिले दोन शब्द साइन, दुसरे शब्द कॉस, तिसरे दोन शब्द टॅन असणार आहे. इथे लिहून ठेवू का मी? साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा आणि एकमेकांच्या उलट लिहायचे. होमवर्कला एक्झाम्पल बघा. दुसरं एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल दिलं ते मी सोडवून घ्यायचं व्यवस्थित. 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज फाइंड आउट करायचे. आता डायग्राम थोडीशी वेगळी काढतो. बघा इथं राईट अँगल फॉर्म झालाय, हायपोटेन्यूस ओळखायचा आहे. ह्याला ABC नाव देतो, ABC. बघा इथं मी काय घेतो? थिटा घेतो. थिटाच्या 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज फाइंड आउट करायचे. त्याचबरोबर मी इथं अल्फा घेतो. आता जो थिटाला अपोजिट आलता तोच अल्फा येणार आहे का? नाही, वेगळा दुसरा येणार आहे, तो तुम्ही ओळखून लिहायचा आहे. आणि अजून एक तिसरं एक्झाम्पल देतो विद्यार्थी मित्रांनो. इथं लिहितो वाटलं असं तिसरं एक्झाम्पल. बघा इथं काय, इथं राईट अँगल फॉर्म झाला आहे. सपोज करा MNP नाव देऊयात आपण, MNP. इथं 40 डिग्री आहे आणि इथं 50 डिग्री आहे. हे एक एक्झाम्पल. 40 डिग्री इथं काय आहे? अल्फाच्या ऐवजी फक्त 40 डिग्री वापरले किंवा थिटाच्या ऐवजी काय वापरले? मी 40 डिग्री वापरले.
इथं काय एखाद्या लेटर किंवा एखाद्या कोणाच्या ऐवजी काय वापरलं मी फक्त 50 डिग्री वापरले म्हणजे साइन 40 कॉस 40 टॅन 40 कोसेक 40 त्याचप्रमाणे टॅन सेक 40 आणि राहिलेला कॉट 40 त्याचप्रमाणे 50चे पण काढायचे. हे 2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला करायचे आणि मला 4 वाजेपर्यंत होमवर्क दाखवायचा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.